मित्र हो नमस्कार. दिवसामागून रात्र येते, रात्रीमागून दिवस येतो. तसंच माणसाच्या आयुष्यात सुख-दुःख हे नेहमी येत राहतात. मित्रांनो, आज तुमच्या आयुष्यात सुख आहे म्हणून दुसऱ्याच्या दुःखाची चेष्टा करू नका किंवा आज तुमच्या आयुष्यात दुःख आहे म्हणून दुसऱ्याच्या सुखाची चेष्टा करू नका. या गोष्टी आपल्या भारतात प्रचंड प्रमाणात चालतात. मी आज बोलणार आहे युद्धाच्या नावाखाली भारतीयांकडूनच भारतीयांची होणाऱ्या लुटीबद्दल. आता तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या निश्चिंतपणे ऐका आणि महत्त्वाचं म्हणजे कान देऊन ऐका. आपली कशी लूट होते सध्या युद्धाच्या नावाखाली, तर त्याच्याबाबतचा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण तुमच्या उपयोगाचा हा व्हिडिओ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्किप न करता व्हिडिओ बघा. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात प्रचंड युद्ध सुरू आहे. या युद्धाचे ढग अख्ख्या जगावर व्यापलेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो सध्या आपल्या भारतामध्ये अनेक गोष्टी महागलेल्या आहेत. CNGची टंचाई झालेली आहे, LPGची टंचाई झाल्याचा एक आभास निर्माण केला जातो. प्रत्यक्षात पाहिलं तर फार कमी ठिकाणी असं आहे की कुठेतरी टंचाई निर्माण झाल्यासारखं वातावरण आहे. बाकीच्या सर्व ठिकाणी व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे इराणनं त्यांची सामुद्रधुनी म्हणजे ज्या समुद्रातून आपली जहाजं येतात, इराणच्या हद्दीच्या समुद्रातून आपली जहाजं इकडे येत असतात, तर त्यांनी समुद्र वापरायला, त्यांची समुद्राची जी हद्द आहे ती वापरायला आपल्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे कोणताही गोष्ट असो ती आपल्याकडे येण्याला आता कोणीही रोखू शकत नाही. सध्याची परिस्थिती आहे. फक्त ज्या ज्या ठिकाणी काही छोटीफार टंचाई असेल तर तिथलं वातावरण निवळायला थोडा वेळ लागेल. कारण कसं आहे, मधल्या काही दिवस समुद्र वापरायला इराणनं बंदी घातली होती सर्व देशांना, तर भारताची जहाजं तिकडे अडकून पडली होती आयात निर्यातीच्या बाबतीत. तर ते आता सुरळीत सुरू झालं आणि हळूहळू ते आणखी सुरळीत होईल. पण कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, अफवा पसरवण्याची तोंड आपण धरू शकत नाही. आणि जरा जरी अफवा पसरली, जे भीषण वाटतं ना तेच सत्य आहे, ही आपली एक मानसिकता झालेली आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, तुमच्या पोटात दुखतं आहे, तुम्ही एका डॉक्टरकडे गेलात, बघा सायमल्टेनियसली एका डॉक्टरकडे गेलात, त्यांना सांगितलं काय विशेष नाही, काहीतरी खाण्यापिण्यात आलं आहे तुम्हाला, त्यामुळे पोटात दुखतं आहे, तर एक काम करा, हे औषध घ्या, पोट दुखायचं बंद होईल. झालं. त्याच वेळी तुम्ही औषध वगैरे न घेता दुसऱ्या डॉक्टरकडे गेलात, त्या डॉक्टरने उगाचच काहीतरी इकडे तिकडे केला आणि मग तुमच्या पोटात एवढा एवढा गोळा आहे, मांसाचा गोळा किंवा कसलाही तो बघायला लागेल, पण खूप मोठा गोळा आहे, त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखतं आहे. तुम्ही कुठल्या डॉक्टरचं ऐका, पहिल्या डॉक्टरचं खरं असो की खोटं असो तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही दुसऱ्या डॉक्टरचं ऐकाल, कारण त्याने तुम्हाला भीषण सांगितलेलं आहे, भीषणता काहीतरी सांगितलेलं आहे. भीषणता हेच वास्तव हे आपल्या मनावर ठसवलं गेलेलं आहे, ठसलेलं आहे. त्यामुळे भीषण आहे तेवढंच आपण खरं मानतो, बाकी सगळ्या गोष्टी ह्या खोट्या आहेत असं मानलं जातं. त्यामुळे CNGची टंचाई झाली, लोक लगेच CNGकडे वळली, अक्षय हे रांगा लागल्या तिथे. LPGची टंचाई निर्माण झाल्याची हे झालं, काय वावड्या उठल्या, रांगा लागल्या त्यांच्यासमोर, मोठ्या मोठ्या 1-1, 1.5-1.5 किलोमीटरच्या रांगा. इंधनाला पर्याय आहेत आणि त्याचा वापर करूया आपण, त्याला पर्याय शोधूया. उद्या समजा खरोखरच एवढं मोठं युद्ध झालं की ते गॅस सिलेंडर यायचेच बंद झाले, गॅस यायचंच बंद झालं, तर आपण करणार काय? कुठला तरी आपला पर्याय आहे ना, आपले सगळे पर्याय काय, आपलं आयुष्य म्हणजे काय LPG सिलेंडर नाही आहे. या गोष्टी समजून घ्यायला हवं. तर आज मी महत्त्वाचं म्हणजे सांगणं, ह्याच्यात काय फसवणूक होत नाही, पण या गोष्टी कशा तुमच्या आपल्या एखादी गोष्ट अफवा पसरते आणि आपण त्याच्या किती बळी पडतो, त्याची ही 2 उदाहरणं सांगितली. आता आपण येऊया अशा गोष्टीकडे की तुमची फसवणूक कशी होते. मित्रांनो, अनेक शहरांमध्ये असं झालं आहे की रिक्षा व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात लूट सुरू आहे. की ते म्हणे की काही जणांनी असं म्हटलं की जे गॅस भरला जातो रिक्षामध्ये त्याचे दर वाढलेले आहेत प्रचंड. आता पहिली गोष्ट सांगतो, अशी केवढीही मोठी दरवाढ कुठेही झालेली नाही. पेट्रोल डिझेलचे दरसुद्धा एवढ्या काळात, या प्रचंड वाईट काळात अजूनही स्थिर आहेत. CNGचे दरसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे असं वातावरण नाही आहे. मग त्यामुळे रिक्षावाल्यानं विचारला किती दर होते अगोदरचे आणि वाढले किती असं विचारा. त्याच्यात आणि कसं आहे माहिती आहे का, ठीक आहे CNG आता त्यांच्या गॅस मिळत नाही, गॅसची थोडी टंचाई आहे असं समजून आपण धरूया, ते थोडे पैसे जास्त घेतात. गंमत अशी आहे
की पेट्रोलवाल्या चालणाऱ्या रिक्षासुद्धा असंच करायला लागल्या. त्यासुद्धा तेवढाच दर आकारायला लागल्या. आपण आता काही बघत नाही, ही गाडी ही रिक्षा पेट्रोलवर चालते की गॅसवर चालते. आपण बघत नाही, आपण कसं जाऊन असं असं म्हणून ही रिक्षा. बरं कसं आहे माहिती आहे का, ठीक आहे आता काळ वाईट आहे, ठीक आहे ते कमावत आहेत, त्यांची खूप ही होते, त्यांना CNG कोणाला मिळत नाही, समजा कोणाला पेट्रोल मिळत नसेल, तर आपण तेवढ्यापुरतं समजून घेऊ. आपले व्यावसायिक एवढे घाणेरडे वृत्तीचे आहेत ना, की ते आता उद्या युद्ध मिटलं, सगळं सुरळीत झालं, तर ते दर खाली आणणार नाही, तो दर तेवढाच राहील, राहिला की राहिला, तो परत खाली येईल अशी आशा नाही. मी तुम्हाला मित्रांनो एक उदाहरण सांगतो. परवा एका ठिकाणी किराणा मालाच्या दुकानात मी तेल घेण्यासाठी गेलो, तेलाचे पाऊच. तर त्यानं सांगितलं की तेलाचे पाऊच महाग आहेत म्हणे, 120 रुपयाला. 120 सॉरी 100 काहीतरी 70 रुपयाला सांगितलं. 120 रुपयाचा जमाना गेला कधीच. 170 रुपयाला सांगितलं त्यानं. मी म्हटलं का बरं? ते म्हणे युद्ध आहे ना तिकडे सुरू. आणि म्हटलं युद्धाचा आणि तेलाचा हे संबंध काय? हो म्हणे मग तिकडून आता तेल येतं. आता कुठलं तेल येतं ह्याला माहिती नाही, पहिली गोष्ट. तिकडून आपण बाहेरून आणतो. म्हटलं बघू कुठलं पाव आहे? म्हणे हे अमुक अमुक. होताच लोकलच ब्रँड कुठला तरी. मी त्याच्यावरचा पत्ता का हो म्हटलं, ही कंपनी तर इथली दिसते, आणि इथल्या कंपनी ते काय इराकवरने आणली की काय, की इराक, इराण, इस्राईल, अमेरिका इकडून आणले की काय? म्हटलं तेल तर इथलं लोकल आहे, काय संबंध यायचा? असं पण म्हणायला नको की ट्रॅव्हलिंगचा खूप खर्च आहे तर पेट्रोल डिझेल महागलं. पेट्रोल डिझेल महागलेलं नाहीच, पण तो पण दावा करायला नको की बाबा खर्च वाढला त्याच्यामुळे असं झालं. इथलं असतं लोकल ब्रँड आहे म्हटला तेलाचा, तो गप राहिला. पण तोपर्यंत मित्रांनो, माझ्यासारखा किंवा तुमच्यातला एखादासुद्धा असा सुशिक्षितपणाने वागत असेल, त्याचं ठीक आहे हो, त्यानं त्याची चोरी पकडली. पण बाकीच्यांचं काय? उरलेले 80-85 लोक, 90-100 लोक जे मूर्ख बनले आणि त्यांनी त्याला पैसे दिले, त्याचं काय? हे आपल्या भारतामध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते की कोकणाच्या बाहेर, म्हणजे कोकणात तुम्हाला माहिती आहे हापूस हे कोकणचं ब्रँड आहे. तो हापूससुद्धा उद्या मुंबईत अशा दरानं विकला जाईल, प्रचंड वेगानं, प्रचंड मोठ्या दरानं. म्हणजे तिकडे समजा 100 रुपयाने त्या व्यापाऱ्याने घेतला असेल, 100 रुपये, आता 100 रुपये काय म्हणतात, तो 100 रुपये डझनला कुठे मिळत नाही समजा, पण 500-600 रुपयाने डझन घेतला असेल, तर तो मुंबईत 1,500-2,000 रुपये डझनने विकेल. आणि काय सांगेल, हो युद्धाजन्य परिस्थिती आहे त्यामुळे हे झालं, आणि आपण ते घेऊ पण. अरे युद्धजन्य परिस्थितीचा आणि हापूसचा काय संबंध आहे? आपल्या भारतातच पिकलेला माल आहे, तो कोकणात पिकलेला आहे, आणि त्याचा आणि युद्धजन्य परिस्थिती काय संबंध आहे का? तर मित्रांनो कसं माहिती आहे का, हे जे आम्हाला जे भोट बनवणारे असतात, मूर्ख बनवणारे असतात ना, ते खूप हुशार नसतात. पण युद्धजन्य परिस्थितीवर काही खपून जातं. म्हणजे आता वसईला केळी पिकतात, ती वसईची केळी पिकतात, तीच वसईला काय म्हणतात ते विरारला नेऊन विकतील, आणि खूप मोठ्या दरानं विकतील, आणि म्हणते युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे झालं. अनेक लोक मूर्खपणानं, त्यांना फक्त एकच माहिती आहे, युद्धजन्य परिस्थिती. सकाळी उठल्यापासून ते एक शब्द जिथे जातील तिथे कानावर पडतात, युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळे सगळंच महागलं असं, आणि सांगतात लोकांना. हे मूर्ख लोक असतात म्हणजे काय करतात, आणखी 10 लोकांना सांगतात युद्धजन्य परिस्थिती त्यामुळे सगळं महागलं जाय बरं, फळफळावळ काय किराणा वगैरे घेऊन ठेवा. अरे पण आपल्या देशात बऱ्याचशा गोष्टी पिकतात, बरेचसे आपले शेतकरी बांधव अनेक गोष्टी पिकवतात, आणि त्या परदेशाचा काही संबंध पण नाही तिथे युद्धजन्य परिस्थिती हो की त्यांच्या सगळ्या सीमारेषा बंद होत. आपला त्याच्याशी काही संबंध येत नाही. आपला संबंध कधी, ज्या गोष्टी आपण आयात करतो तिकडून, त्या गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी मी व्हिडिओ पण एक बनवला होता. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आपण सजग राहिलं पाहिजे. आपण पहिली गोष्ट, कुठलीही गोष्ट घेताना, कुठलीही वस्तू घेताना, ती कुठली वस्तू आहे त्याच्यावर लिहिलेलं असतं पत्ता त्या ऑफिसचा, त्या कंपनीचा पत्ता लिहिलेला असतो. ती कंपनी भारतीय असेल तर भारतातल्या भारतात वस्तू महाग कशी होऊ शकते युद्धजन्य परिस्थितीमुळे, असं कधीतरी कारण विचारायला शिका. कोणत्याही गोष्टीमुळे ना, किंवा एखादी आपत्ती आली, संकट आलं, देशावरचं असो, तुमच्यावर वैयक्तिक असो, की पॅनिक होऊ नका. कारण तुमच्या पॅनिकपणाचा ना प्रचंड मोठा फायदा उचलायला मंडळी टपलेली असतात. पूर्वी एखादा मृतदेह पडतोय कधी आणि त्याच्यावर आपण तुटून पडतोय कधी, असं गिधाडांना वाटायचं. आपल्या भारतातसुद्धा माणसांमध्ये गिधाडं अनेक दडलेली आहेत. त्या गिधाडांना संधी देऊ नका तुमचे लचके तोडायची. तर सावध व्हा. ग्राहक म्हणून तुम्ही कधीतरी अशा ज्या बातम्या पॉझिटिव्ह येतात की असं सरकार आवाहन करतं की अशी काही टंचाई नाही आहे, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तर कुठेतरी त्याचा विचार करा की खरंच असं आहे का, उगाच टंचाई आहे, हे आहे, आणि ज्या गोष्टीला पर्याय उपलब्ध आहेत त्या गोष्टी, एखाद्या गोष्टीच्या आहारी जाऊ नका. प्रत्येक गोष्टीला पर्याय उपलब्ध आहेत, प्रत्येक गोष्टीला पर्याय. उद्या
LPG गॅसची टंचाई निर्माण झाली तर चुलीचा मोठा पर्याय आहे. आपण तो पर्याय अवलंबू शकतो. समजलं का? ते पर्याय शोधायला शिका. एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलात आणि ती गोष्ट नाही मिळालीत ना, की आयुष्यात खूप मोठ्या अडचणी येतात. युद्धजन्य परिस्थितीच्या नावाखाली जे हे फसवलं जाते ना मित्रांनो तुम्हाला, ते फसवणुकीला बळी पडू नका. सजग व्हा. एक चांगला ग्राहक आपण होऊया. कारण ग्राहकांना खूप हक्क आहेत, खूप अधिकार आहेत. पण महत्त्वाचे हक्क अधिकार वापरायची तर वेगळीच गोष्ट झाली. तुमची फसवणूक होऊ देऊ नका. एवढंच सांगण्यामागचं ह्या व्हिडिओचा उद्देश होता. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.